हे खाण्यासाठी तयार. एकदम छान मस्त झालेली आहे. आता ड्रायफ्रूटनी थोडंसं मी त्याला हे केलं. नमस्कार, आज आपण करतोय लापशी. तर हे लापशी करण्यासाठी ना मी ही भरड घेतलेली गव्हाची 1.5 वाटी, आणि ही 4 ते 5 जणांसाठी भरपूर होती. ही थोडीशी चाळून घ्यायची, म्हणजे खालचे एकदम बारीक हे असेल ना तर ते निघून जातं. आणि पाणी ना त्याच्या दुप्पट घ्यायचं. 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे मी. हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे, कारण आहे ना ह्याच्यात आहे ना एकदम म्हणजे अशी जास्त लूज पण नाही होत आणि जास्त मोकळी पण नाही होत, एकदम छान झाली होती. तर ह्या माझ्या पद्धतीनुसार हे करा, एकदम व्यवस्थित होईल. आणि गूळ पण 1.5 वाटी घेतलेला आहे. तर तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर थोडासा कमी करा. हा गोळ आहे ना एकदम परफेक्ट गोड झाली होती. आणि ह्याचं गुळवणी मग गुळाचं पाणी करून घ्यायचं गुळवणी. आणि ड्रायफ्रूट हे ह्याच्यासाठी ना मी खोबऱ्याचे काप, बदामाचे काप, काजूचे काप आणि बडीशेप घेतलेली आहे. आणि ही मी कुकरमध्ये करणार आहे, एकदम फास्टमध्ये होते आणि चवीला पण खूप छान लागते, शिजते पण व्यवस्थित. ह्याच्यासाठी आता तूप टाकून घेतलं मी कुकरमध्ये, बडीशेप टाकली, थोडीशी कुटून टाकायची, आणि हे लापशीचे हे टाकले भरड. आता हे चांगली खरपूस भाजून घ्यायची, व्यवस्थित असं खमंग वास येऊपर्यंत भाजून घ्यायचं. इकडं गुळ आहे ना वितळायला ठेवला, म्हणजे गुळाचं पाणीच करून घ्यायचं. हे खोबरं आहे ना भाजून नाही टाकलं मी, तसंच टाकलं, कारण आहे ना ते छान लागतं असं तळून घेण्यापेक्षा. किंवा तुम्हाला आवडत असेल तर तळून टाकलं तरी चालेल, पण मला असं चांगलं वाटतं म्हणून मी असं टाकलं. फक्त ड्रायफ्रूट आहे ना भाजून घेतले, खोबरं कच्चेच काप करून टाकले, आणि काजू आणि बदामचे काप आहे ना थोडेसे परतून घेतले. ह्या प्रमाणात आहे ना एकदम परफेक्ट. आहे ना आता श्रावण लागलेलं आहे ना, तर श्रावणात काही ना काही गोडधोड नैवेद्यासाठी सारखं काही ना काही कशासाठी आपण करतच असतो. तर ह्या श्रावणात करण्यासाठी एकदम परफेक्ट पदार्थ आहे. आता इकडे गुळाचं पाणी पण उकळून झालं. ही पण चांगली परतून असा खरपूस वास येऊपर्यंत छान भाजली गेलेली भरड. याच्यात थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं मी, आणि हे पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं. आता हे परतलेले काजू आणि बदामचे तुकडे टाकले. मनुके पण तुम्ही टाकू शकता ह्याच्यात. आता माझ्याकडे नव्हते तर मी नाही टाकले, पण तुम्ही टाकू शकता मनुके आवडत असेल तर. आणि आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं, आणि थोडंसं गॅस आहे ना फास्ट असेल तर कमी करून घ्यायचा, थोडासा मीडियम, आणि त्याच्यावर ह्याच्यावर एक शिट्टी होऊन परत 5 मिनिट ठेवलं मी बारीक. किती मोकळी आणि सुटसुटीत आणि मस्त झाली हे खाण्यासाठी तयार. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ही एकदम छान मस्त झालेली आहे. आता ड्रायफ्रूटनी थोडंसं मी त्याला हे केलं डेकोरेट.